निवेदनाचा मजकूर असा आहे की गेल्या 7 ते 8 महिन्यापासून म्हणजे जवळच वर्षभरापासून जे पश्चिमेचं सर्कस मैदानावर नाट्यगृह तयार झालेलं आहे त्या नाट्यगृहाला साहित्याशी निगडीत आणि त्या रंगभूमीच्या हिशोबाने ज्या साजेसाचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्याची मागणी सातत्याने झाली। जात बांधवांनी केली, जवळपास 60-70 संघटनेने केली, सामाजिक सर्व स्तरातील सर्व जातीपाती मातीच्या लोकांनी या अण्णाभाऊ साठेचं नाव द्यायची मागणी केली। वर्षभर झालेलं आहे। प्रशासक आणि इतर लोक फक्त टाळाटाळ करत आहेत। आज करू उद्या करू एक साधा ठराव पास करून नामांतराचा विषय संपवायचा होता, पण आता त्याच्यामध्ये गलिच्छ राजकारणाची दुर्गंधी येऊ लागलेली आहे। कुणी उगाचच कुणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा कुणाला पुढे करण्यासाठी नाव दिलं, याची नावाची मागणी त्याच्या नावाची मागणी। आम्हाला कोणत्याही महापुरुषाच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या विरोधात आम्हाला विरोध नाही, पण एकच सांगणं आहे की जर थोडी जरी बुद्धी असेल तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, अण्णाभाऊ साठेचं महत्त्व आणि ज्या नावाची तुम्ही मागणी करता त्यातलं थोडंसं तारतम्य बाळगा, त्यातलं जरा चढ उतार त्याचं माप खोली पहा, त्याच्यानंतर तुम्ही मागण्या करा। उगाच विषयांतर करून वादविवाद करून या सगळ्या गोष्टी सुटणार नाहीत। त्यामुळे हे जे काही राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललं होतं, त्यामुळे संघटनेच्या वतीने लवजी शक्ती सेना तसेच आमच्या मराठा संघ अशा इतर सर्व संघटनेला एकत्र घेऊन आज आम्ही सीओना पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये नमूद केलेलं की येणाऱ्या ऑक्टोबर 15 तारखेपर्यंत आपण याच्यावर निर्णय घ्यावा आणि अण्णाभाऊ साठेच्या नावावर शिक्कामोर्तब करावी, अन्यथा 16 तारखेला सकल मातंग समाज व इतर बहुजन समाज जो काय आमच्यासोबत आहे हजारोच्या संख्येने सर्कस मैदानावर जमा होऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाचं नामकरण करून त्या पार्टीचं उद्घाटन करणार आहोत, असं आम्ही स्पष्ट इशारा त्यांना दिलेला